छत्रपती संभाजीनगरमधल्या बजाज नगरमध्ये पाणी साचलंय। सारा व्यंकटेश सोसायटीमध्ये पार्क केलेल्या गाड्या पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या आहेत। दुचाकी पाण्याखाली गेलेल्या आहेत। अक्षरशः कमरे इतकं पाणी या सोसायट्यांमध्ये साचलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय मुसळधार पाऊस बरसतोय। छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा महामार्गावर लागल्याचं चित्र दिसतंय। मार्गावर पाणी साचल्यामुळे गेल्या काही तासांपासून इथल्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। वाहतूक ठप्प झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा महामार्गावर पाहायला मिळत आहेत। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंटे यांनी। छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरवर मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम झाली आहे। अनेक रस्त्यावरती अशा पद्धतीचं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहनं काढणं देखील मुश्किल झालंय। सध्याचे दृश्य वाळूज MIDC परिसरातील आहेत आणि आता आपण पाहतो आहोत की वाळूज MIDC परिसरात खूप मोठ्या प्रमाणावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि हे अशाच पद्धतीचं रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलंय आणि तुम्हाला मी हे वाहनांच्या रांगा या ठिकाणी दाखवतो। मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि त्यामुळे सगळीकडे वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक तासांपासून इथे ट्रॅफिक जाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढे बजाज कंपनी आहे, त्याचबरोबर इतर कंपन्या आहेत। प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी पाणी घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत बजाज नगर परिसरातील आहेत आणि सिग्नलला देखील अडथळा निर्माण होतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहनाच्या रांगा लागल्यात आणि ट्रॅफिक जाम आहे। प्राथमिक माहितीनुसार काही कंपन्यांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि ते काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने केला जातोय। मात्र ही दृश्य वाळूज परिसरातील आहेत आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर रोडवर मोठ्या प्रमाणावरती पावसामुळे ट्रॅफिक जाम झालेली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। तर पावसामुळे रेल्वेच्या वाहतुकीवरही मोठा परिणाम झालेला आहे। गंगाखेड ते वडगाव निळा या दरम्यान रूळ खचलेला आहे।